तर आपल्या महिलांची ना रोजची कामं ठरलेल्या वेळेत होत असतात. त्यात जर एक काम अजून एक्स्ट्रा करायचं म्हटलं की पुढच्या कामांना हा उशीर होतोच. तसंच आज माझ्याही बाबतीत झालं. तर कित्येक दिवस मी असं म्हणते की बुबूची ही सगळी खेळणी आहेत ती धुवून काढावीत. कारण तिकडे तिकडे पडलेली असतात, त्याच्यामध्ये धूळ वगैरे साचलेली असते, तोंडामध्ये वगैरे तो घालतो. तर किती दिवस मी म्हणत होते की ही खेळणी धुवायला पाहिजेत, पण मला वेळच मिळत नव्हता. आज म्हटलं कितीही उशीर होऊ दे, पण याची सगळी खेळणी धुवून काढणार. छोट्यात मोठी सगळी खेळणी मी धुवून घेतली. तर आज मला ना एक गोष्ट रिअलाईज झाली. या छोट्या छोट्या खेळण्यांचा मला खूप वैताग यायचा. कधी कधी मी खूप चिडायची, कारण काय व्हायचं की ही सगळी खेळणी इकडे तिकडे पडलेली असायची, किचनमध्ये असायची, हॉलमध्ये त्यासोबतच अजून घरात तो भांड्यांचा वगैरे पसारा घालायचा ते वेगळंच, कागद वगैरे मिळले की ते फाडून टाकायचे. तर माझी तर याच्यामुळे ना प्रचंड अशी चिडचिड होत होती. तर एके दिवशी मी काय केलं, ही सगळी जी खेळणी आहेत ना ती बांधली आणि वरती टाकून दिली आणि त्याला एक दोनच खेळणी खेळायला ठेवली, बॅट बॉल, गाडी वगैरे असं. आणि त्याचं जे तोंड आहे ते अगदी बघण्यासारखं झालं. कारण त्यावेळीची सिच्युएशन ही अशी होती की मी चांगल्याने ती खेळणी बांधून ठेवली नव्हती, तर रागाने मी त्याच्यावरती वैतागून त्याला ओरडून ती खेळणी ठेवली होती. आणि त्यानंतर मलाच खूप वाईट वाटत होतं की तो असा तोंड वाकडं करून गॅलरीमध्ये बसला होता, त्याच्याकडे खेळायला काही नव्हतं. नंतर मला रिअलाईज झालं की अरे आपण मोठी माणसं आहोत, काहीतरी काम करू शकतो. आपलं मन कशात तरी रमतं, पण त्यांचं काय आहे, त्यांना थोडीच कुठलं काम आहे. 2 तास बालवाडीमधून जाऊन आले की या खेळण्यांमध्येच तो आपला जीव रमवत असतो. तर मला खरंच असं जाणवलं की या छोट्या छोट्या खेळण्यांमध्ये तो एकटाच खेळत असतो, एकटाच गुणगुणत असतो, काही काही बडबडत असतो. त्यामुळेच तर माझी घरातली कामं होतात. फक्त एवढंच आहे की माझं एक्स्ट्राचं एक काम वाढतं, ते म्हणजे ही खेळणी आवरून ठेवायचं. तर ज्यावेळी तो बालवाडीतून आला, अंघोळ वगैरे केली, गॅलरीमध्ये गेला नव्हता, त्यानंतर मीच त्याला हाक मारून बोलवून घेतलं. तर सगळी खेळणी बघून तो खूप खुश झाला होता. तर त्याला आम्ही मोठी मोठी खेळणी अशी घेतलेली नाही आहेत, ती छोटी छोटीच खेळणी आहेत आणि या छोट्या छोट्या खेळणींमध्येच तो खूप खुश असतो. तर त्याला असं बघून माझ्या मनात एक सहज विचार येऊन गेला, अरे ही खेळणी तर थोड्या दिवसांसाठीच माझ्या घरभर पडलेली असतील. जसा तो मोठा होईल तसतशा त्याच्या आवडीनिवडी बदलत जातील. अजून थोडा मोठा झाला की या छोट्या छोट्या खेळण्यांबरोबर खेळणं तो सोडून देईल. तेव्हा त्याच्याकडे सायकल असेल, बॅट बॉल असेल किंवा अजून मोठी खेळणी असतील किंवा अजूनही काही असेल, पण या छोट्या खेळण्यांसोबत तो खेळणार नाही. आणि त्यावेळी मला हे आठवेल की अरे माझा मुलगा याच्यासोबत खेळत होता, त्यावेळी मी हे सगळं बंद करून ठेवत होते, वैतागत होते, चिडत होते. आता बघा ना, ती एवढीशी शिट्टी आहे, पण ती वाजवण्यात त्याला किती आनंद मिळतोय. माकड वगैरे आले की तो धावून येऊन ती शिट्टी वाजवतोय. तर मी सगळ्या गोष्टी परत आणू शकते, पण माझ्या मुलाचं बालपण मी परत आणू शकत नाही. त्याच्यामुळे कितीही काही झालं तरी मी ही खेळणी उचलत नाही, मी तशीच ठेवते. कोणी आलं तरी आपण सांगू शकतो की माझं लहान मूल आहे, घरामध्ये पसारा आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, जिथे लहान मूल असतं तिथे पसारा हा असतोच.